महिला बोलत असताना एवढी दादागिरी होत असताना जे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातल्या लोकांना, विद्यार्थ्यांना आणि सर्व लोकांना त्याचा उपयोग होणार आहे। एक महिला बोलत असताना एवढी दादागिरी मागून करत आहे तेही आपण नमूद करून घ्यावं। आणि आज 200 कोटीचा प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये होत असताना जे विद्यार्थी आहेत, जे परीक्षेला एक्झामला येतात, जे अधिकारी येतात, कोविड काळामध्ये आपण बघितलं बरेच लोकांना हॉटेलला राहावं लागत होतं। अशा काळामध्ये हे महाराष्ट्र भवनाची आज जी घोषणा सभागृहात झाली त्याच्या निविदा प्रक्रिया सुद्धा सुरू झालेल्या आहेत। येणाऱ्या मे महिन्यामध्ये त्याचं भूमिपूजन केलं जाईल असं मी आज आपल्याला सांगू इच्छिते। धन्यवाद। आम्ही बोलायचं आता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।